टायगर स्पोर्ट्स चौदरपाटा संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि नवीन चेंडू द्यायचा आहे। आयोजकांना विनंती असेल की आपण स्पर्धेकडे फोकस करा, वेळ कमी आहे। तर सामना सुरुवात केली जाते। पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज इथे मात्र या ठिकाणी बाद होईल की नाही पाहूया, कारण दोन्ही पंच मात्र या ठिकाणी चर्चा करतील। पंच रमेश बजाज आणि पंच गुणेश पाटील आहेत या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय। फलंदाज बाद। योग्य निर्णय मित्रमंडळींना रमेश बजाज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। प्लम LB रिप्ले मध्ये सुद्धा मात्र साफ पाहायला मिळतोय की बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही आणि शून्यावर मात्र फलंदाज राकेश हा फलंदाज माघारी परततोय। नवीन फलंदाज वन डाऊनला स्वप्नील। जबरदस्त सुरुवात मनोहर केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि मनोहर केने यांची सुद्धा मित्रांनो तुम्हाला मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये। ज्यावेळी दुसऱ्या महिन्याला सुरुवात होईल त्यावेळी तुम्हाला यज्ञिका स्पोर्ट आमने आणि मनोहर केने यांच्या माध्यमातून तुम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला अजून एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल। RK क्रीडानगरी आमने या ठिकाणी जी स्पर्धा होणार आहे। सुरुवात जबरदस्त पाहिली आपण। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू दिसतोय की फ्लॅटेड डिलिव्हरी आपण पाहतोय। असे क्षण वाटले की मात्र फुलटॉस होईल, परंतु फ्लॅटेड डिलिव्हरी होती। मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी फलंदाज बीट होतोय, वेगामध्ये परिवर्तन पाहायला मिळाला आणि काही चांगल्या चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळते। इथे मात्र चांगली फेकी पाहायला मिळते। शॉट मिडविकेटला मात्र चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली आणि आता मात्र कुठेतरी टायगर स्पोर्ट्स चौदरपाटा संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन होतोय आणि स्वप्नील आपल्या स्वतःचं खातं उघडतोय। यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात करणार आहोत। पहिला सामना असेल एकविरा स्पोर्ट्स सांगे विरुद्ध MD स्पोर्ट आमनेपाडा। तर या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि यापुढील प्रत्येक सामना हा 3 षटकांचा असेल, लक्षात घ्या। वेळ कमी असल्याकारणे आम्ही एक षटक कमी केलेला आहे। सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज मनोहर केणे फॉलो थ्रोमध्ये चेंडू मात्र अडवतोय। आपण पाहतोय की पॉवर प्ले षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त धाबा जोडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु या ठिकाणी आतापर्यंत पूर्णपणे शांत बॅटिंग पाहतोय। याचं कारण की अचूक टप्प्यावर गोलंदाजी। इथे मात्र पहा थोडी उचली प्राप्त झाली, सॉफ्ट डिसमिसल। इथे मात्र होईल का? यस, सेफ हँड। आणि याच ओव्हरमध्ये दुसरा धक्का देत असताना मनोहर प्रतिस्पर्धी संघाला आणि आता मात्र फलंदाज माघारी परततोय तकदीर। सलामीला जोडी आली होती, परंतु ती जोडी स्वस्तात मात्र माघारी परतली। पहिल्यांदा बाद झाला होता राकेश शून्यावर, त्यानंतर तकदीर सुद्धा मात्र शून्यावर बाद झाला आणि आता मात्र स्वप्नील खेळपट्टीवर आहेत। 2 चेंडू त्याने पेस केले, 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण। फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय विजय। नाबाद जय आहे, परंतु आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला संघाला सावरावं लागेल, एक पार्टनरशिप बनवावी लागेल आणि अशा प्रकारचा खेळ इथे मात्र करतील का हे 2 फलंदाज पाहूया। फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत पाहतोय, पण स्कोर कार्डवर फुलटॉस चेंडू ऑनसला पिक केलाय, क्षेत्र खाली आहे आणि मात्र झेल टिपण्याचा तिथे मात्र प्रयत्न झाला होता मिड विकेटला आणि शतरश होते त्या ठिकाणी सुद्धा विजयच होते कदाचित।
2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. तर आपण या ठिकाणी रिप्ले मध्ये सुद्धा पाहणार आहोत की चेंडूने सीमारेषेला मात्र या ठिकाणी दर्शन घडवलं आहे की नाही. चौकार नाहीये. 2 धावा. भरपूर गॅप आहे बाउंड्री आणि क्षेत्रक्षामध्ये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा खर्च केला मनोहर केनेने. 2 गडी मात्र त्याने प्राप्त केले. जबरदस्त सुरुवात, चांगली पायाभरणी इथे मात्र यज्ञिका स्पोर्ट आमने संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि या सत्रामध्ये आमने गावातून 2 संघ चांगली कामगिरी करतायत. पहिला संघ माऊली स्पोर्ट आमने आणि त्यानंतर यज्ञिका स्पोर्ट आमने. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल विजय. सामना सुद्धा मात्र करेल विजयच. परंतु या दोघांमध्ये पाहूया कोणता खेळाडू मात्र चांगली कामगिरी करतोय, कुठल्या खेळाडूचा मात्र विजय होईल. आज पंचांची खरोखरच चांगली कामगिरी मित्र म्हणेन, कारण नॉनस्टॉप पंचगिरी आपण पाहिली. पंच के सर आणि पंच बालाकारे सर. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की आयोजकांना जास्त त्रास देत नसतात. हे त्याचं प्रेम असतो एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळी ते येत असतात. परंतु लंच ब्रेकमध्ये नक्कीच आपण 2 नवीन पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच रमेश बजागे आणि पंच गुणेश पाटील. तर खेळ सुरू करायचा. वेल कमी घ्या विजय. आपण खेळायला सुरुवात करायची आहे, कारण आज पूर्णपणे बिझी शेड्यूल आहे तुमचं आमचं सर्वांचंच. और विकेटने मात्र सुरुवात करेल. पहिला चेंडू सरळ बॅटर ऑफ करतोय. बॉलर पास ड्राईव्ह अगदी या जमिनीला गुदगुला करत चेंडू मात्र येतो या लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चेंडू फील करेल. तत्पुरते 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली या फलंदाज विजयने. विजयने स्वतःचं खातं उघडलं. विजयने 1 धाव खर्च केली. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज स्वप्नील. धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर फलंदाजांसाठी नंदनवन आहे. आणि तुम्ही जर या खेळपट्टीवर धावा जर जोडल्या नाही तर मी तर म्हणेन की कुठेतरी तुमची फलंदाजीमध्ये चुकीची रणनीती. परंतु या ठिकाणी पहा दाट चेंडू पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे मनोहरने षटक हातले त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र विजय सुद्धा मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. स्वाभाविक आहे, जर तुमचे जर लेजंड खेळाडू चांगला कार्य करत असतील तर त्यानंतर जे युवक असतात ते सुद्धा त्यांनाच फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. इथे मात्र सुरेख फटका टायमिंगला जावा, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये शत्रशा आहे एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण, कारण त्याने कुठलाही प्रयत्न झेल पकडण्याचा केला नाही. त्याला माहिती की झेल आपल्या अवकाशाच्या बाहेर आहे. आपण जर चेंडूला जर थांबवलं मैदानाच्या आतमध्ये तर आपण आपल्या संघासाठी धाबा वाचू शकतो या, आणि त्यामध्ये तो सफल ठरला. स्वप्नील पुन्हा एकदा फुल टॉस एज लागते, परंतु शॉट थर्डमॅनला मात्र चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु एस्टॅनपासून भरपूर थोडंसं दूर फेकी पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे पाहतो की स्वप्नीला 1 धाव घेण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी. परंतु 1-1 धावेने तुम्ही कुठपर्यंत मात्र पोहोचणार, त्यासाठी तुम्हाला सीमारेषा ओलांडावी लागेल. कुठल्या तरी फलंदाजाने मात्र या ठिकाणी आक्रमक रूप धारण उतारावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्यावेळी तुम्ही योग्य ती धावसंख्या उभी करू शकाल. आमने संघाच्या अगेन सरळ बॅटने फटके येत नाही तर तुम्हाला काहीतरी असं पराक्रम करावा लागेल. आणि ती पलटी शॉट इथे पाहायला मिळाला आणि त्यामध्ये सफल ठरलाय फलंदाज विजय. आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी हा चौकार. माजी सरपंच खांडोबालचे अमोल पाटील कटआउट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि त्या कटआउट्सला मात्र अमोल पाटील यांना मानवंदना देणारा, सलामी देणारा हा चौकार पाहिला आपण. सुंदर टायमिंग, फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावर चांगला समाचार. आता मात्र 5 शफल झाले होते. फुलटॉस चेंडूची फेकी, फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट आणि चेंडू मात्र निघून जातोय नॉन स्टॉप बुलेट ट्रेन प्रमाणे. एवढा वेगाने चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी हा येतो चौकार.
शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईल लेगच्या शेलाडूमध्ये थोडीशी आपल्याला टकराव पाहायला मिळाली होती, परंतु चेंडू एवढा वेगाने निघून गेला की कुठल्याही क्षेत्रशेला मात्र तो चेंडू थांबवण्याची संधी मिळाली नाही. तर 2 षटकांची समाप्ती, परंतु हा षटक कुठेतरी पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार चांगला पाहायला मिळाला, कारण तब्बल 12 धाबा या ओव्हरमध्ये विजयने खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. एकविरा स्पोर्ट सांगे संघाचा कर्णधार आणि एम डी स्पोर्ट आमने पाडा संघाचा संघनायक. आणि हा सामना असेल मित्रांनो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. प्रत्येक सामना यानंतर 3 षटकांचे असतील. प्रत्येक संघाच्या कॅप्टनने मात्र नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज अरविंद, आणि मात्र अरविंदच्या पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार. लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे. काय जबरदस्त अडकणी शेवटच्या चेंडूपर्यंत नजर तिथे मात्र ठेवली सागरने, आणि शेवटच्या मोमेंटला आपल्या हातांची ओझल त्याने उघडली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडूला कैद केलं आणि लागतोय हा तिसरा धक्का टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाला. ओव्हरपेच चेंडू होता, परंतु त्याच्यावर चांगलं टायमिंग मात्र स्वप्नील साधू शकला नाही, आणि त्याचमुळे पाहतो की झेलबादच्या स्वरूपात मात्र तो बाद झाला. नवीन फलंदाज पाहतो करण येतोय. मेरे करण अर्जुन आएंगे. तुम्ही करण अर्जुन पिक्चर मध्ये हा डायलॉग नक्कीच ऐकला असेल, आणि तो करण मात्र आलाय टायगर चौदरवाडा संघासाठी. पर तो कशा रीतीने मात्र या ठिकाणी कार्य करतोय पाहूया. 2 धाबा तर फलंदाजाने पलून पूर्ण केल्या. विजयच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळाला. करण पाहिला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. धावसंख्या पाहू शकाल तुम्ही 17. शांततेचा वातावरण पाहतोय आपण, कारण क्रीडा रसिकांना मोठे फटके पाहायला आवडत असतात आणि भरपूर क्रीडा रसिक ऑनलाईन आमच्या समोर जोडलेले आहेत. इथे मात्र पहा पलटी शॉटचा प्रयत्न, परंतु चेंडू उजव्या स्टेजच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाला, आणि पंच रमेश बजागे यांचा मात्र आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अरविंदने एका नवीन दुनियामध्ये पाऊल टाकलाय, आणि मात्र नवीन दुनियामध्ये पाऊल टाकले तर मात्र त्याच्या किल्ल्यावर परिणाम होतोय का पाहूया. इथे मात्र पुन्हा एकदा पलटी शॉट पाहायला मिळतोय. शॉट तडम्यांच्या डोक्यावर चेंडूला मात्र काढल्या, परंतु चेंडू प्राबल झाला. आता मात्र डीप फायलिंगच्या दिशेने आउटफील्ड पाहिली तर त्या ठिकाणी थोडीशी खालवर आहे, आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू गिरकी घेतोय, फिरकी घेतोय, आणि फिरकी घेत असताना फलंदाजाने तब्बल धावा पूर्ण केल्या 3. गिरकी सुद्धा घेतली जाईल की त्यात काही शंका नाही, कारण दुपारचं सत्र आहे, थोडा वेळ अजूनही आहे आमच्याकडे. त्यानंतर तुम्हाला ती गिरकी सुद्धा पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 3 धाब्यांच्या सहाय्याने 21 धाबा. इथं मात्र हाफ ट्रॅकर लेट उलटलेले चेंडूला फेकून दिला या ठिकाणी मिडविकेटच्या बाहेर. मनोहर केने यांना बाय बाय टाटा टाटा करत 6 धाबांसाठी हा येतो षटकार. ऑफ द बॅट फटका पाहायला मिळाला, आणि या मिडविकेटला पाहिले तर विजय होते परंतु विजयच्या अवाकाच्या बाहेर मात्र हा चेंडू होता. असे जर फटके जर आले तर मात्र या ठिकाणी टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकेल. या स्पर्धेमध्ये तब्बल चौदरपाडा गावातून 3 संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. अजून एक मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू हुक केलाय. फटका तर खूपच छान, क्षेत्र खाली आहे आणि निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर एकच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय अजून एक दमदार हिट, चौकार.
कमी झाला या अरविंदचा आपण विचार केला तर याच परिसरातील एक नामवंत खेळाडू मनोज पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. आणि एक प्रश्न पडायचा ज्यावेळी आम्ही मनोज पाटीलला पाहायचो, सांगा कुठे सांगा आहे, आणि त्यावेळी मनोज पाटील आम्हाला नक्कीच त्याचं उत्तर द्यायचे. इथे मात्र पहा चेंडूच्या प्रमाणे फलंदाजी, चेंडू येऊ दिले, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोड उघडलं आणि काय जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. 4 धाबांसाठी हा येतोय कलात्मक चौकार. झावली या धनेश इलेव्हन कुकची संघाचं मनोज पाटील प्रतिनिधित्व करायचा. आणि जी इनिंग्स अजूनही कोणी विसरणार नाही. पिंपलगडच्या मैदानावरती अंतिम सामन्यामध्ये दबावाच्या स्थितीमध्ये मनोज पाटील आले आणि काय या षटकारांचा पाऊस त्या स्पर्धेमध्ये पाडला. परंतु त्यानंतर कुठेतरी त्याच्या खेळावर परिणाम झाला. परंतु राकेश आपल्याला अभिमान पाहिजे की आपल्या परिसरामध्ये एवढा मोठा स्टार खेळाडू आहे, परंतु आता तो बिझनेसमध्ये पडल्यानंतर थोडंसं त्याच्यावर खेळावर थोडासा परिणाम झालेला आहे. आणि मनोज पाटील यांना सुद्धा ती माहिती आहे की बिझनेसपेक्षा जास्त काही मोठं कार्य नाही. धावसंख्या पाहू शकता तुम्ही या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धाबा, म्हणजे या ओव्हरमध्ये मात्र धाबांची लयलूट केली ती म्हणजे गोलंदाज अरविंदने तब्बल 20 धाबा खर्च केल्या. शेवटचं षटक आणि गोलंदाज आता मात्र सज्ज होईल सुजय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धाबा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर 15 धाबा होत्या आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 धाबा पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी फलंदाजाने पलटवार करून दिलाय तो म्हणजे टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा सगळं. आणि खास करून करणचं कौतुक करेन मी. म्हटलं ते करण अर्जुन आहेंगे, अर्जुन नाही आला, परंतु करण नक्कीच आलाय टायगर संघाच्या सोबतीला. इथे मात्र पुन्हा आता स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग बरोबर झाला नाही आणि त्याचमध्ये पाहतो की एक छोटी धाव तिथे पूर्ण केली वेगाने. पुढील सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. ज्यांनी जय बुलत आमने पडा संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला तो म्हणजे एमडी स्पोर्ट आमनेपाडा. आणि सांगे संघाने पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. आणि या दोन संघामध्ये तुम्हाला दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळेल. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल, विकी मोगरे त्याचप्रमाणे गुणेश पाटील सध्या पंतांच्या भूमिकेमध्ये आहेत, व्हाईस कॅप्टन आला तरी चालेल. इथे मात्र चेंडू खाली राहतोय, पंचांना प्रश्न विचारला होता त्या ठिकाणी. आणि आता मात्र धाव चितच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. आपलं हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय श्याम मिरगुडे सर यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी या मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आमचे ज्येष्ठ गुरुवर्य आत्माराम मिरकुटे त्यांचे छोटे बंधुराज आहेत. वेलकम सर. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला म्हणतो, या पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. खरोखरच कौतुक करावं लागेल, कारण त्या दिशेने क्षेत्ररक्षण करणं एवढं सोपं नाहीये, परंतु ते करून दाखवलं. आणि फक्त एकच धाबेवर इथे मात्र फलंदाज समाधानी राहत असताना 37 धाबा आपल्याला स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत सुजयने चांगली कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी या 3 चेंडू हाताळले आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. ज्या षटकाची अत्यंत आवश्यकता होती ती म्हणजे या यज्ञिक आमने संघाला. इथे मात्र पहा मधली एसटी वाकवली, इथे मात्र करणने एसटी दाखवली आणि सुजयने एसटी वाकवली आणि लागतो टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाला हा 5वा धक्का आणि फलंदाज बाद होईल विजय. आदलतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय
देवदत्त देवगण देवदत्त किंवा देवगण नावामध्ये देव आहे. परंतु पाहूया हा देव कशा रीतीने मात्र या ठिकाणी टायगर स्पोर्ट चौदरापाडा संघासाठी बॅटिंग करेल. काही चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावामध्ये, फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. सुजयच्या पुढील चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा खेळायचा होतो मिड विकेटला, परंतु चेंडू जातो या वाडिश मिडॉनला आणि धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी मात्र बाद होतोय. दिनेश पाटील तुम्ही या लक्ष केंद्रित करा, एक गडी बाद होईल. धक्का क्रमांक 6. पाहू शकाल किती चप्पल क्षेत्ररक्षण पाहिलं आपण मनोहर केणे यांच्या माध्यमातून. एकात मध्ये चेंडू त्यांनी उचलला आणि फेक केली आणि धावसंख्या पाहिले तर फक्त 37 धाबा. 3च्या षटकामध्ये तब्बल 35 धाबा होत्या, परंतु आतापर्यंत सुजयने 5 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केल्या. आणि अजून एक इथं मात्र चांगल्या चेंडूची फेकी पाहतोय. पंचांना प्रश्न विचारला उस द्याट लेग बिफोरच्या रूपाने अपील पाहायला मिळाली, परंतु ती अपील पंच रमेश बजाज यांनी मात्र फेटाळली आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव इथे मात्र आपल्याला लेगबॅकच्या रूपाने मात्र पाहायला मिळाली. आणि पहिल्या धाबाच्या समाप्तीनंतर धाबा जोडल्या प्रथम बॅटिंग करत असताना टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाने 6 गडी बाद 38 आणि हा सामना जिंकायचा असेल तर येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये मात्र 39 धावा इथून मात्र जोडावा लागतील. आणि या धाबा कशा रीतीने पूर्ण होतील तत्पूर्वी आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. तर दुसऱ्या फेरीतील मित्रांनो आपण पहिल्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. एमडी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट सांगे. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय आमचे मिरकुटे सर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचे बंधुराज आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. आणि मनोज पाटील आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. या आपण आपल्या शुभ हस्ते मित्रांनो आपण नाणेफेक करणार आहोत. आमचे मिरकुटे सर यांचे छोटे बंधुराज आणि याच परिसरातील एक नामवंत खेळाडू मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या मॅचसाठी हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. तर एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. सरांना विनंती करतो की पुन्हा तुम्ही कॉल उडवायचा आहे. सौरदेव चषकाची मागणी आणि पाहूया आलेला आहे भावेश फोड किरवली. टॉस जिंकला सांगे संघाने आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण मी मनोज पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शीतपेय द्यायचा आहे. मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठावर स्थान आपण पाहायचं आहे. अडोस पडोस की लढाई याच परिसरातील हे 2 नामवंत संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकल्या 3 षटकांची मॅच आहे. काय करण्याचा निर्णय? फिल्डिंग. अतिश काय वाटतं पहिल्या मॅच मध्ये कुठे तुमच्या चुका झाल्या? आता त्याचा सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि फिल्डिंग करत असताना ज्याप्रमाणे एमडी कडे बॅटिंग लाईनअप आहे, गुणेश पाटील, रोहन जाधव, संकेत, स्वतः रोशन आहे, तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30 पर्यंत. आणि तू स्वतः गोलंदाज आहेस, परंतु पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी विकीने चुकी केली होती, तर विकीकडनं काय अपेक्षा करतोस या मॅच मध्ये? पुन्हा त्यांनी चांगली बोलिंग टाकावं असं. तडकी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. रोशन एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ पाहिला तर कागदावर खूप मोठं नाव आहे, परंतु कार्य आतापर्यंत या सत्रामध्ये तसं पाहायला मिळत नाही. याचं पाठीमागचं कारण काय सांगू शकशील? कारण तर दोन्हीच आहे, फिल्डिंग पण आमची लूज आहे, बॉलिंग पण लूज आहे, बॅटिंग थोडी चांगली आहे. परंतु हे सर्व विसरून तुम्हाला आता वर्तमान काळामध्ये चांगलं कार्य करायचं आहे. ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच जिंकायची असेल किंवा प्रतिस्पर्धी संघाला जर पराभूत करायचं असेल तर 3 षटकामध्ये कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 40. काय वाटते ज्याप्रमाणे गुणेशने सुरुवात करून दिली होती तुझ्या संघाला, या मॅच मध्ये काय अपेक्षा करतोयस? अपेक्षा तर प्रत्येक खेळाडू त्यांनी प्रत्येकाने 100% द्यावा. तर चांगली या ठिकाणी फाईट पाहायला मिळेल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. शेवटचा प्रश्न, तुम्ही सुद्धा एक आयोजक आहात, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणू शकशील? आयोजन तर दरवर्षी चांगलंच असतं, प्रत्येक वर्षी चांगला बनवावा अशी अपेक्षा आहे.
तर सुंदर मनोगत व्यक्त केलं दोन्ही कॅप्टनने आणि मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकला एकविरा स्पोर्ट सांगे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने घेतलेला आहे. तर जाऊया आपण आता कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे ज्येष्ठ समालोचक गणेश गायकवाड सर. थँक्यू. धन्यवाद योगेश. नाणेफेकीचा कोल प्राप्त केला एकविरा सांगे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजी आमंत्रित केले एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाला. विजयाचं लक्ष या ठिकाणी आपण पाहतो आहोत. एकोणचाळीस धावांचं आणि सलामीची जोडी कुमार देवेन. विजय गोलंदाजी धुरा सांभाळतोय चौदरपाडा संघाकडनं. केवळ 39 धावा आहेत. पाहूया कशा पद्धतीने संरक्षण केलं तर निश्चितपणे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. मकर संक्रांतीचा चौकार जोडला जातोय. आमणे गावाला भेट देतोय देवेन. दरम्यान पुढचा चेंडू हळुवार चेंडू सोडला होता. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडूची जाणून बुजून या ठिकाणी दिशा ठेवली गेली आणि यश प्राप्त करतोय गोलंदाज. दर्जेदार कमबॅक करतोय कारण पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चौकार पाहायला मिळाला होता. विजेचं कौतुक करावं लागेल. नॉन स्ट्राईकला कुमार, स्ट्राईकला देवेन. पुढचा चेंडू बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जातोय. मात्र धाव लिलया पूर्ण केली जाते. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कुमारचं कौतुक करावं लागेल, देवेंचं कौतुक करावं लागेल. धावपलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 5. चांगलं क्षेत्ररक्षण केलं मात्र फेकी करण्यामध्ये थोडीशी चुकी घडली. अन्यथा या ठिकाणी यश प्राप्त झालं असतं पण जरतरला स्थान नाहीये. ओमसाई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशन आयोजित सावरीदेव चषक 2022 भावे स्पोर्ट्स किरवली श्रीयुत गणेश मंगल वजागे यांच्या वतीनं या स्पर्धेचं सुंदर नियोजन आपण पाहतो आहोत. पूर्ण वर्तुळाकार मैदान आहे. सुंदर सजावट आहे आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी SK एंटरटेनमेंट सज्ज आहे. त्यांची टीम सज्ज आहे. गुणलेखक दिनेश पाटील यांची अतिशय सुंदर भूमिका. दरम्यान विजेता पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज कुमार हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तटावतो. एकेरी धाव जोडली जाते. 6 धावा धाव फलकावरती. लक्ष छोटंसं आहे मात्र धारदार गोलंदाजी उत्तर आहे हे विजयला माहिती आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चौकार जोडला गेला. त्याच्यानंतर कमबॅक केलं विजयनं. सुरेख गोलंदाजी. टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा. दरम्यान पुढचा चेंडू सामोरा जाईल तो देवेन ज्याने 3 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी. निश्चित एक सुरेख फटका. चेंडू गेलेला हवे. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक एक झेल टिपला जातोय. चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत बारीक नजर. अचूक झेल. पहिला झटका फटका.
टी व्हीवरती केलं जातंय आणि याचं सौजन्य आहे हेमंत घरत साहेब किरवलीचे आमचे सन्माननीय, त्याचप्रमाणे मिलिंदजी कदम साहेब कल्याण, रुपेशजी पाटील साहेब सावत, रमेशजी पाटील साहेब आमणे यांचे मी सावरीदेव चषक 2022 स्पोर्ट किरवलीच्या वतीनं मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय, कारण तुमच्या सौजन्यानं आज घराघरामध्ये टी व्हीवरती दूरदर्शन संचावरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत आहे. पुन्हा एकदा हेमंत गरज साहेब, मिलिंदजी कदम साहेब, रुपेशजी पाटील साहेब, रमेशजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पाच 553 चॅनलवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शनवरती. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होतोय करणच्या माऱ्याला सामोरं जाईल फलंदाज प्रशांत. उजव्या हातानं खेळणारा हा प्रशांत यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघाचा फलंदाज. करणचा पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीनं चेंडूची हाताळणी केली होती. यष्टीरक्षण चांगलं घडतंय कारण चेंडूवरती नजर निघालेली होती. स्विच हिटचा प्रयत्न झाला आणि कुठेतरी अचंबित झाला होता यष्टीरक्षक. तकदीर मात्र चेंडू अचूक अडवला जातोय. 17 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. पुढचा चेंडू करणचा निश्चितच फाईन लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. अचूक जाळं विणलं होतं आणि या जाळ्यामध्ये मासा पकडला जातोय. प्रशांत बादून तंबूत परततोय. डीजे गणेश बजागे साहेब, तुम्ही नादच केलाय. थेट अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन. एक सुरेख स्पर्धेला आपण सामोरं जात आहोत. अजयनं सुरेख सुंदर झेल टिपला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये तैनात केला होता क्षेत्ररक्षक. कौतुक करावं लागेल चौदरपाडा संघाच्या गोलंदाजीचा. टिचून तिखट मारा केला जातोय. कंजूषभरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. करणचा पुढचा चेंडू सामोरा जातोय फलंदाज मनोहर. अनुभवी खेळाडू आहे मनोहर. उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव बलकावरती धावा झळकत आहेत. 7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं आमच्या दिनेश पाटील यांचा हात चाललेला आहे. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू पाहायला मिळत होते. दरम्यान करणचा पुढचा चेंडू सामोर जातोय तो मनोहर. सुरेख गोलंदाजी. चेंडू हवेत गेलेला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. नशिबाचा आणि मकर संक्रांतीचा गोड गोड चौकार. केवळ 11 धावा. मापक धावसंख्या. पुढचा चेंडू करणचा सामोरा जाईल मनोहर. करण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. तेवढा सुंदर प्रहार. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अचूक अडवतोय आणि फेकी करतोय. केवळ 1 धाव. 12 धावा धावपलकावरती. सुरेख अशा पद्धतीनं चेंडू फळीचं महायुद्ध रंगलेलं आहे. सावरीदेवी चषक 2022 एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. भावे स्पोर्ट्स किरवली, त्याचप्रमाणे गणेश मंगल बजागे यांच्या सौजन्याने ही स्पर्धा पाहायला मिळते. यूट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो आहोत.
दूरदर्शनवरती सुद्धा या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या आपण पाहत आहोत आणि म्हणूनच प्रेक्षकांना आम्ही निवेदन करतोय की आपण घरी बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. करंटचा पुढचा चेंडू सामोरा जाईल डावखुरा फलंदाज कुमार. सुरेख गोलंदाजी, तेज तर्रार मारा, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे. 2 धावा पूर्ण. पंचांचा इशारा वाईट. दोन धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्या जात आहेत. 15 धावा. दरम्यान पुढचा चेंडू 15 धावा. सुरेख चेंडू. आता मात्र निश्चितच चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा वेध घेणारा होता. बॅटला स्पर्श करत चेंडू बॅकवर्ड. स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे जात होता. एकेरी धाव. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 16 धावा. 13 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. पहिलं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं होतं विजयनं, त्या पद्धतीनं आता प्रत्येक षटक हाताळावं लागणार आहे. कारण करणनं आतापर्यंत 5 चेंडू 10 धावा दिल्या. काही चेंडू स्वेरे टाकले आणि तेच आत्मघातकी ठरतायत. दरम्यान सामोरं जाईल फलंदाज मनोहर, अनुभवी खेळाडू. सुरेख चेंडू. निश्चितच खोलवर टप्प्याचा उजव्या एसटीच्या जेव्हा चेंडू जेव्हा बाहेर ठेवले गेले, रोखानं ठेवले गेले, तेव्हा फलंदाज हा अचंबित झालेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 16 धावा. या षटकात एकंदरीत 10 धावा बहाल झाल्या. 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा आहे. त्यामुळे 23 धावा जोडाव्या लागतील. प्लीज वेळ अधिक खर्च करू नका. आणखी खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अजून 6 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज स्वप्नील. स्वप्नीलला स्वप्नवत कामगिरी करायला लागेल. जर या सामन्यामध्ये चौदरपाडा संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर निश्चितच स्वप्नीलला स्वप्नवत कामगिरी करावी लागेल. सामोरा जाईल फलंदाज कुमार. सुरेख गोलंदाजी, ते तर्रार मारा, जागते रहोचा आदेश देणारी गोलंदाजी. निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू निर्धास्त करणारा आहे चौदरपाडा संघाला. मात्र धाकधूक वाढवणार आहेत यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघाची. निश्चितच प्रत्येक चेंडूवरती धाव जोडावी लागेल यज्ञिका आमणे संघाला जर या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर. दरम्यान पुढचा चेंडू स्वप्नील सुरेख गोलंदाजी करतोय. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आणि पंचांचा इशारा वाईट. निश्चित आपण जर पाहिलं तर एक दबाव निर्माण करता, परंतु पंच काय कामगिरी करतायत. मनोज पाटील सांगे कौतुक करावं लागेल. आणि स्क्वेअर लेगला रमेश बजागे आहेत. तर अशा पद्धतीने धाव फलकावरती 17 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू पायावरती कुराड मारून घेणारी गोलंदाजी भिरकावून दिला गेला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार. ये मेरी डगर सर पे ये दहा चेंडू आणि 16 धावांचं समीकरण या षटकारानं पूर्णपणे सामन्याचा नूर पलटून टाकलेला आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर स्वप्नीलला स्वप्नवत गोलंदाजी करणं अपेक्षित होतं, मात्र एक चेंडू स्वेअर, त्याच्यानंतर फुलटॉस चेंडू, 23 धावा, धाव बलगावली 10 चेंडूत 16 धावांची गरज. दरम्यान पुढचा चेंडू स्वप्नीलचा सामोरा जातोय कुमार, आणखी एक दर्शनीय फटका, एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय सीमा रेषा पार. समीकरण षटकार घालल्यानंतर पुढेच्या चेंडूवरती चौकाराचा महाप्रसाद दिला जातोय आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला. यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघ आपल्या पाठीराख्यांसाठी चौकार आणि षटकाराची पेरणी करत तिळगुळाच्या लाडूचा वाटप करतायत. पुढचा चेंडू निश्चितच सुरेख सुंदर गोलंदाजी. जागते रहोचा आदेश दुपारच्या सत्रामध्ये जेवणानंतर जर का सुस्ती आली असेल तर ती उडवणारी ही गोलंदाजी. स्वप्नीला अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. इथूनही सामना रंगतदार होऊ शकतो का, कारण 8 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण आहे. एक चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे चौदरपडा संघ आणि आमणे या दोन्ही संघांसाठी. सुरेख फटका, चेंडू जातोय मिड ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार, चौकार. जणू काही विजयाच्या समीप नेऊन गेलेला आहे स्वप्नील. दरम्यान स्वप्नीलचा पुढचा चेंडू, बॅटची कडा घेत चेंडू यष्टी रक्षक हातात विसावतोय आणि एक यश प्राप्त करतोय. तिसरा षटक समाप्तीचा इशारा येतोय. सोळा धावा करून कुमार तंबूत परल्यामध्ये. तत्पूर्वी त्याने आपल्या संघाच्या विजयाची ही जी काही मार्ग असतोय तो निर्माण करण्याचं काम कुमारनं पूर्ण केलेलं आहे. निश्चितच विजयाच्या अश्वावरती आरूढ करण्याचं यज्ञिका स्पोर्ट आमणे संघ जी काही जबाबदारी त्याने उचलली होती त्याला यशस्वी न्याय दिलेला आहे. शेवटचं षटक, धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. या 8 धावा करण्यापासून रोखलं जाईल का यज्ञिका संघाला? किती चेंडूंमध्ये 8 धावा पूर्ण केल्या जातील, कारण एक मातब्बर स्पर्धा आहे. त्या पद्धतीनं मैदानाची सजावट केलेली आहे, कौतुक करावं लागेल. भावे स्पोर्ट्स किरवली संघाचं सुरेख सुंदर असं आयोजन, प्रत्येकाने खारीचा वाटा उचललेला आहे. वर्तुळाकार मैदान, तालुक्यातील प्रतिष्ठित सन्माननीय समाजकारणी राजकारणी मंडळी यांचे कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती मकर संक्रांतीचा माहोल, गोडगोड अशा पद्धतीच्या शुभेच्छा तमाम क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेट संघांसाठी आहेत. गोलंदाज सज्ज होतोय लखन.
काही दिवसापूर्वी राम लखन हा चित्रपट खूप सुपर डुपर हिट झाला होता बॉलिवूडमध्ये. या ठिकाणी लखन मात्र किती होतोय पाहूया. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला उसळी प्राप्त केली. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानावरती रोमहर्षक रंगतदार अवस्थेमध्ये सामना येतोय. 5 चेंडू 8 धावा. धगधग धगधग वाढू लागलेली आहे. खेळाडू कक्षामध्ये धगधग होते. मैदानावरती धगधग वाढू लागलेली आहे आणि हे तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. दरम्यान पुढचा चेंडू लखनचा, सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका. कार्पेटच्या साह्याने चेंडू जातो वाडीश मिड विकेटच्या क्षेत्रात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा लिहिल्या पूर्ण. काय सुंदर आणि बिटवीन द विकेट. क्रिकेटचे बारकावे केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये नसते, तर चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं, चांगल्या पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट, हे सुद्धा क्रिकेटचं बारकावे आहेत. आणि क्रिकेट खेळाचं जर खऱ्या अर्थानं पाहिला, सामना केवळ मैदानावरतीच खेळला जातो अशातला भाग नाहीये. मैदानाच्या बाहेर आणि डोक्याने सुद्धा सामना खेळला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या सीमारेषा पल्ल्याड आणि या स्पर्धेच्या बाहेर जातोय. चौदरपाडा संघ हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघ आणि मनोहर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू. मनोहर 13 धावा फलंदाजी करत असताना त्याने जोडल्या आणि 2 गडी बाद केले गोलंदाजीमध्ये. पुरस्कारासाठी